नमस्कार, मी गणेश काळे जनमानस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आज मी आपल्यासमोरती एक नवीन विषय घेऊन या ठिकाणी आलो आहे। तर तो विषय म्हणजे ट्रेस अँड ट्रेन। खरं तर ताण आणि तणाव हा आपल्या आयुष्यातला अतिशय अविभाज्य भाग झाला आहे आणि या अनुषंगानं आज आपल्यासमोरती चर्चा या ठिकाणी मी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। खरं तर ताण आणि तणाव यांचं नियंत्रण हे ॲड्रेनालाईन ग्रंथी आपल्या मेंदूमध्ये असणाऱ्या करत असतात। आता याचे आपल्या जीवनावरती काय परिणाम आहेत हे खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी पाहणार आहोत। जे आवडतं ते मिळवणं म्हणजे यश आणि जे मिळतं ते आवडणं म्हणजे सुख। ही खरं तर सुखाची व्याप्ती, परंतु मानवाची अतिमहत्त्वाकांक्षता, परिपूर्णता, अट्टाहास असणाऱ्या व्यक्ती, जीवनातील यश फक्त मोजणाऱ्या व्यक्ती आपल्या हव्यासापायी स्वतःला सतत ताणात ठेवतात आणि मानसिक आणि शारीरिक व्याधींना खऱ्या अर्थाने बळी पडतात। आणि या अनुषंगाने आज आपल्याला त्याचे जे दुष्परिणाम आहेत, ताण आणि तणावाचे जे दुष्परिणाम आहेत आपल्या शरीरावरती काय आहेत, तर मानसिक परिणाम काय आहेत की कंटाळा, चिडचिड, औदासिन्य, असमाधान, वैताग, खिन्नता, कामाच्या बाबतीत चालढकल किंवा दिरंगाई करण्याची प्रवृत्ती, निद्रानाश, अस्वस्थता, व्यसनाधीनता आणि आत्महत्येची प्रवृत्ती ही खऱ्या अर्थाने ताणतणावाचे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होत असतात। आणि म्हणून हे आपल्या आयुष्यावरती अतिशय गंभीर परिणाम त्या ठिकाणी करत असतात। खरं तर ताणाचे दोन प्रकार ह्या ठिकाणी सांगितलेले आहेत। पहिला प्रकार आहे स्ट्रेस ताण, हा याला आपण विधायक ताण म्हणतो। तर तो दुसरा ताण जो आहे तर तो आहे डिस्ट्रेस ताण। आता डिस्ट्रेस ताण केव्हा होतो, तर त्या खऱ्या अर्थाने जर विचार केला, जर जवळची एखादी व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यावेळेस हा ताण आपल्यावरती होत असतो। बेकारी असेल, नुकसान असेल, अतिश्रम असतील, तुरुंगवास असेल, घटस्फोट असेल, मत्सर असेल, तर अशा काही गोष्टीमुळं आपल्यावरती हा डिस्ट्रेस प्रकारचा ताण या ठिकाणी येत असतो। खरं तर एकंदरीत सांगत असताना ह्या सर्व जो विषय आहे तर तो आपल्या जीवनाशी निगडीत विषय असल्या कारणामुळं याच्यावरती मला बोलणं अतिशय महत्त्वाचं वाटलं। आणि म्हणून खऱ्या अर्थानं या तणावातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर खऱ्या अर्थाने काही उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील। प्रत्येकाचे वेगवेगळे छंद असतात। कोणाला संगीत आवडतं आहे, कोणाला जंगलामध्ये फिरण्यासाठी आवडतं आहे, कोणाला प्रवास करण्यामध्ये त्या ठिकाणी आनंद वाटतो आहे, कोणाला पुस्तक वाचण्याचं असेल, कोणाला खेळामध्ये असेल, तर अशा सर्व गोष्टींमध्ये देखील आपण आपलं ताणतणाव दूर करू शकतो। आणि आपलं जे आयुष्य आहे तर त्याला खऱ्या अर्थाने आपण ट्रेस अँड ट्रेनपासून दूर करून आपल्या जीवन सुंदर आहे ही जी ओळ आहे तर ती खऱ्या अर्थाने आपण आपल्या आयुष्यामध्ये राबवू शकतो। आणि म्हणून खऱ्या अर्थानं अतिशय महत्त्वाचा विषय आज आपल्यासमोर ते आला। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।